Hello student, welcome to 11th Science Biology chapter number 3, that is the kingdom Plantae. This chapter we have already started in session number 1 and these are the session number 2. Okay, so let's start with the session number 2. In this session we will discuss about the bryophyta. In the first session we have already discussed about there are kingdom Plantae are divided into the two sub kingdoms, that is the cryptogamy and phanerogamy. Cryptogamy is the minor plant group and these are divided into the three divisions, that is the thallophyta, bryophyta and pteridophyta. Okay, so in previous session we have already discussed about the thallophyta and in this session we will discuss about the bryophyta. So what is meant by the bryophyta? Bryon means moss and phyton means the plant. की काय म्हणू, मॉस प्लांट त्याला आपण काय म्हणणार, ब्रायोफायटा. ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्स. टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणजे कुठले, की जे लँडवरती ग्रो होतात अशा प्लांट्सला आपण काय म्हणणार, टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणू. दे आर फाउंड इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. कुठे ग्रो होतात ते, मॉइस्ट अँड शेडी प्लेसेसवरती ग्रो होता. बट दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. बघा, हे जे ब्रायोफायटिक प्लांट आहे ते त्यांच्या फर्टिलायझेशनसाठी वॉटरची नीड आहे किंवा त्यांची जी लाईफ सायकल पॅटर्न आहे तो पूर्ण करण्यासाठी त्यांना वॉटरची नीड आहे. बघा, हे जे ब्रायोफायटिक प्लांट आहे ते टेरेस्ट्रियल आहे अँड दे ऑल्सो नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे हे जे प्लांट आहे ते कुठे राहतात, वॉटरमध्ये पण आणि लँडमध्ये पण. सो दिस प्लांट कॉल्ड ॲज दी एम्फिबियस प्लांट्स. आपण याला काय म्हणू, एम्फिबियस प्लांट म्हणू. मग बघा, जे कुठलेही प्लांट किंवा ॲनिमल दोन्हीकडे पण राहतात, प्लांट वॉटरमध्ये पण आणि लँडवरती सुद्धा, त्याला त्या प्लांटला किंवा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणू, एम्फिबियस. ओके, दिस ब्रायोफायटा includes approximately 960 genera and about 25,000 स्पेसिस. याच्यामध्ये 960 जेनेरा प्रेझेंट आहे आणि 25,000 स्पेसिस आहे. ओके, दे लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट्स शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. मग ब्रायोफायटाची जी लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये स्पोरोफाइट आणि गॅमेटोफायटिक अशा दोन स्टेजेस आहेत. मग स्पोरोफायटिक कशाला म्हणू, की स्पोरोफायटिकमध्ये जे सेक्शुअल किंवा जे रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन जी फेज आहे ती अब्सेंट असते तेव्हा स्पोरोफायटिक जनरेशन म्हणू. आणि गॅमेटोफायटिक जनरेशनमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची जी फेज आहे ती प्रेझेंट आहे. किंवा त्याच्यामध्ये म्हणू की जे सेक्शुअल गॅमेट आहे किंवा मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट हे गॅमेटोफायटिक स्टेजमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. द व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी इज थॅलॉइड. मग थॅलॉइड प्लांट बॉडी म्हणजे काय, अनडिफरन्शिएटेड इंटू दी रूट, स्टेम अँड ल्यूज. की बघा, नॉर्मल प्लांट बॉडी कशामध्ये, नॉर्मल प्लांट बॉडी कन्सिडर केली तर त्यात काय येतं, रूट, स्टेम अँड ल्यूज येतं. तर ही जी ब्रायोफायटिक प्लांट बॉडी आहे ती थॅलॉइड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रूट, स्टेम अँड ल्यूज असं डिफरन्शिएशन अब्सेंट असतं. और जी लिफी स्टेज प्रेझेंट असतं विच रिप्रेझेंट गॅमेटोफायटिक जनरेशन. त्याच्यामध्ये लिफी स्टेज प्रेझेंट आहे आणि ती कशी आहे, गॅमेटोफायटिक. म्हणजे कशी, की सेक्शुअल गॅमेट आहे किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी जे लागणारे पार्ट आहेत ते प्रेझेंट आहेत. ओके, देन स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट द स्पोरोफायटिक जनरेशन. की जी स्पोरोफायटिक जनरेशन प्रेझेंट असते त्याच्यामध्ये सेक्शुअल गॅमेट प्रेझेंट नसता. मग रिप्रोडक्शन कशा थ्रू होतं, डायरेक्टली स्पोर प्रोड्यूस होता, कशामध्ये, कॅप्सूलमध्ये. ओके, मग त्याला आपण काय म्हणणार, स्पोरोफायटिक जनरेशन.
The bryophytes have a root like structure called the rhizoids. बघा, रूट प्रेझेंट नाहीये ब्रायोफायटामध्ये, बट सर्टन रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. मग ते त्याला काय म्हणणार आपण? रायझॉइड्स म्हणणार. हे जे रायझॉइड्स आहे दॅट आर द युनिसेल्युलर. युनिसेल्युलर कशामध्ये आहे? लिव्हरवुड्स मध्ये आहे अँड मल्टीसेल्युलर इन मॉसेस. ओके, लिव्हरवुड्स अँड मॉसेस, देर आर 2 ग्रुप्स इन द ब्रायोफायटा. ब्रायोफायटामध्ये हे 2 ग्रुप्स आहे. बघा, लिव्हरवुड्स मध्ये जे रायझॉइड्स आहे ते कसे आहेत? युनिसेल्युलर आहेत अँड इन मॉसेस देर इज अ मल्टीसेल्युलर. What is the function of these rhizoids? Rhizoids absorb water and minerals. काय करतं? Rhizoids water and mineral absorb करण्याचं काम करतं and also help in fixation of thallus of substratum. मग आणखी काय करतं? रायझॉइड वॉटर अँड मिनरल ॲब्सॉर्ब करतं सॉइलमधून आणि जे प्लांट बॉडी ही सबस्ट्रॅटमला अटॅच होते विथ द हेल्प ऑफ rhizoids. Okay, and bryophytes are divided into the 2 groups, that is the liverworts and mosses. जी ब्रायोफायटा हा ग्रुप आहे तो 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतो, दॅट इज द liverworts and mosses. Firstly we will discuss about the liverworts. It is also called as the Hepatiaceae. Okay, and these are the lower member of bryophyta. हे जे liverwort मधले जे प्लांट्स आहे ते कसे आहेत? लोअर मेंबर आहेत ब्रायोफायटाचे, बट दे आर प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. प्रिमेटिव्ह ग्रुप म्हणजे काय? की ओरिजिन, जे ब्रायोफायटिक प्लांटचं जे ओरिजिन आहे किंवा जे ब्रायोफायटिक प्लांटचं जे डेव्हलपमेंट आहे किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे तो कोण आहे? लिव्हरवुड्स आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. गॅमेटोफाइट possesses फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड ॲज थॅलस. बघा की गॅमेटोफायटिक स्टेजमध्ये काय आहे? फ्लॅट प्लांट बॉडी प्रेझेंट आहे. बघा, ही जी फ्लॅट प्लांट बॉडी आहे त्याला काय म्हणणार? थॅलस म्हणणार. म्हणजे काय? की ते अनडिफरन्शिएटेड आहे. कशामध्ये? रूट, स्टेम अँड लीव्हजमध्ये. ओके, द थॅलस इज ग्रीन. तो थॅलस कसा आहे? ग्रीन इन कलर. अँड डॉर्सिव्हेंट्रल. मग व्हॉट इज मीन बाय द डॉर्सिव्हेंट्रल? बघा की मेनली आपण एखादा ऑर्गॅनिझम किंवा प्लांट कन्सिडर केला, दे आर डिव्हायडेड इंटू दी फ्रंट साईड अँड बॅक साईड. जी फ्रंट साईड आहे त्याला आपण काय म्हणणार? व्हेंट्रल साईड म्हणणार. अँड बॅक साईड कशाला म्हणणार? डॉर्सल साईडला. ओके, तर असा काही प्लांट किंवा ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये डॉर्सल अँड व्हेंट्रल किंवा फ्रंट साईड आणि बॅक साईड याच्यामध्ये आपल्याला डिस्टिंग्विश करता येत नाही, अशा प्लांटला किंवा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार? डॉर्सी व्हेंट्रल. फॉर एक्झाम्पल फिश. आपण फिशला सुद्धा डॉर्सी व्हेंट्रल फ्लॅटन म्हणतो. ओके, देन दिस liverworts is the dorsiventrally flattened. Then these are the prostrate. Prostrate म्हणजे कसं? लँडला हॉरिझॉन्टली ग्रो होणारं विथ द युनिसेल्युलर रायझॉइड. कसे आहे? युनिसेल्युलर टाईप ऑफ रायझॉइड्स प्रेझेंट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल रिक्सिया मार्केन्शिया. ओके, तर ह्या ज्या लिव्हरवुड्समध्येच ही कुठली झाली? गॅमेटोफायटिक. याच्यामध्ये कुठली? गॅमेटोफाइट स्टेज आपल्याला बघायला मिळतं. तर लिव्हरवुड्समध्येच आपण एक नेक्स्ट फिनॉमिना बघू, दॅट इज द हॉर्नवर्ड्स. की ह्या हॉर्नवर्ड्समध्ये काय होतं? की एक स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्याला आपण हॉर्नवर्ड्स म्हणतो. अँड दिस हॉर्नवर्ड्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी अँथोसिरोटी. ओके, दिस मेंबर possesses फ्लॅटन थॅलस. याच्यामध्ये एक फ्लॅटन थॅलस प्रेझेंट आहे. अँड दिस थॅलस प्रोड्युसेस मेनी हॉर्नी स्ट्रक्चर. की त्याच्यामध्ये मेनी हॉर्नी स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, त्याला आपण काय म्हणणार? स्पोरोफाइट. ठीक आहे, बघा ही थॅलस बॉडी आहे, त्याच्यावरती एक काही हॉर्नी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग ह्या हॉर्नी स्ट्रक्चरला काय म्हणणार आपण? स्पोरोफाइट. ठीक आहे, म्हणजे हे काय? स्पोरोफाइट काय करतं? स्पोर प्रोड्युसिंग ऑर्गन आहे आणि त्याच्यामुळेच आपण ह्या प्लांट ग्रुपला काय म्हणू? हॉर्नवर्ड्स म्हणू. फॉर एक्झाम्पल अँथोसिरॉस. त्याचा एक्झाम्पल काय आहे? अँथोसिरॉस. ओके, देन नेक्स्ट
group of bryophyta, that is the mosses. It is also called as the musci. Okay, these are the advanced member of bryophyta. बघा की आपण जे बघितलं लिव्हरोड्स बघितलं तो कसा होता, लोअर मेंबर होता ब्रायोफायटाचा. ठीक आहे, बट हा जो मोसिस आहे हा कसा आहे, ॲडव्हान्स मेंबर आहे ब्रायोफायटाचा, विच पजेसेस इरेक्ट प्लांट बॉडी. लिव्हरोड्समध्ये कशी प्रोस्ट्रेट प्लांट बॉडी होती, तर मॉसेसमध्ये इरेक्ट आहे. इरेक्ट म्हणजे कशी अपवर्ड डायरेक्शननी ग्रो होणारी प्लांट बॉडी. ओके, द गॅमेटोफायटिक फेजेस ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड्स 2 स्टेजेस. की ही जी गॅमेटोफायटिक फेज आहे मॉसिसची ती 2 स्टेजेसमध्ये डिवाइड होते, दॅट इज द प्रोटोनिमा अँड लिफी स्टेज. कुठले, प्रोटोनिमा अँड लिफी स्टेज. तो वन बाय वन बघू. फर्स्टली प्रोटोनिमा स्टेज. प्रोटोनिमा स्टेज इज अ प्रोस्ट्रेट. कशी आहे, प्रोस्ट्रेट आहे. जी जर प्लांट बॉडी ही प्रोटोनिमा स्टेजमध्ये असली तर प्रोस्ट्रेट म्हणजे कशी, हॉरिझॉन्टली ग्रो होणारी आहे. ठीक आहे, इट इज द ग्रीन ब्रांच प्रेझेंट आहे. ओके, अँड फिलामेंटस. कशी असेल ती, फिलामेंटस आहे. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जुवेनाईल गॅमेटोफाइट. जुवेनाईल म्हणजे काय की न्यू जनरेशन, यंग वन. ओके, जुवेनाईलचा मिनिंग. ओके, इट बियर्स मेनी बर्ड्स. त्याच्यामध्ये बर्ड्स प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट स्टेज दॅट इज द लिफी स्टेज. लिफी स्टेज इज प्रोड्यूस फ्रॉम इच बर्ड. कशापासनं प्रोड्यूस होते ही जी लिफी स्टेज आहे, बर्डपासनं. बघा, एक सेल लाईक स्ट्रक्चर घ्या, त्याच्यावरती एक मायन्यूट बारीक सेक स्ट्रक्चर फॉर्म होतं किंवा बर्ड फॉर्म होतो. तो बर्ड बस्ट झाला की त्याच्यापासनं काय, लिफी स्टेजचं फॉर्मेशन होतं. ओके, सो लिफी स्टेज ही कशापासनं प्रोड्यूस होते, बर्डपासनं प्रोड्यूस होते. ओके, दस द प्रोटोनिमा हेल्प्स इन द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. बघा, जी प्रोटोनिमा स्टेज आहे ती कशामध्ये, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनसाठी हेल्प करते. मग व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय की एखाद्या प्लांट पार्टपासनं नवीन प्लांटचं फॉर्मेशन होतं किंवा नवीन प्लांट प्रोड्यूस होतं. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणतो. द लिफी स्टेज हॅज इरेक्ट. जी लिफी स्टेज आहे ती कशी आहे, इरेक्ट आहे. स्लेंडर स्टेम आहे. त्याचं स्टेम कसं आहे, स्लेंडर स्टेम लाईक अ कोलाइड. मेन ॲक्सिस बिअर स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर. बघा, हे जे मेन ॲक्सिस आहे त्याच्यावरती काय, लीफ कशी आहे, स्पायरली अरेंज आहे. ठीक आहे, इट इज फिक्स्ड इन द सॉइल बाय द मल्टीसेल्युलर ब्रांच्ड रायझॉइड्स. बघा, आपण जे लिव्हरोड्समध्ये बघितलं की जे थॅलस आहे ते सॉइलमध्ये युनिसेल्युलर रायझॉइड्सने अटॅच आहे, बट मॉसेसमध्ये हे कसे आहेत, रायझॉइड्स मल्टीसेल्युलर प्रेझेंट आहे. ओके, त्याचं फंक्शन आहे की ही जी प्लांट बॉडी आहे ती सॉइलमध्ये अटॅच करण्याचं काम कोण करतं, हे मल्टीसेल्युलर रायझॉइड्स करतं. ओके, अँड धिस स्टेज बिअर सेक्स ऑर्गन. याच्यामध्ये जी गॅमेटोफायटिक स्टेज आहे त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहेत. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन अँड बर्डिंग. याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं किंवा प्रपोगेशन होतं. ते कशा थ्रू होतं, फ्रॅगमेंटेशन प्रोसेस. मग फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की एखाद्या प्लांट पार्टपासनं एखादा प्लांट पार्ट तुटला की त्याच्यापासनं नवीन प्लांट तयार होतं किंवा त्याला आपण काय म्हणू, फ्रॅगमेंटेशन म्हणू. ठीक आहे, मग बडिंग इन सेकंडरी प्रोटोनिमा. बडिंग म्हणजे काय की एखादी सेल कन्सिडर केली, त्याला एक स्मॉल स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि त्या स्ट्रक्चरपासून नवीन प्लांटचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे, तर आपण त्याला काय म्हणू, बडिंग. ओके, फॉर एक्झाम्पल फ्युनेरिया, पॉलिट्रॅकम, स्पॅग्नम. ओके, इथे आपण फ्युनेरियाची डायग्राम घेतली आहे. तर बघा, ही जी प्लांट बॉडी आहे मॉसेसची, दॅट आर डिव्हायडेड इंटू दी 2 स्टेजेस, गॅमेटोफायटिक स्टेजेस अँड स्पोरोफायटिक स्टेजेस. मग ही जी गॅमेटोफायटिक स्टेज आहे त्याच्यामध्ये काय, हे जे लिफी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. बट ही जी स्पोरोफायटिक स्टेज आहे त्याच्यामध्ये कुठलेही सेक्स ऑर्गन प्रेझेंट नाही. मग त्याच्यामध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, कॅप्सूल. त्याच्यामध्ये काय होतं, स्पोर
प्रोड्यूस होता. ओके, ह्या कॅप्सूल आहे, ह्या कॅप्सूलमध्ये स्पोर प्रोड्यूस होता. ही जी कॅप्सूल मेन ॲक्सिसला अटॅच आहे विथ द हेल्प ऑफ सीटा. ते काय आहे? सीटा आहे. देन दिस सीटा आर अटॅच टू दी गॅमेटोफायटिक स्टेज विथ द हेल्प ऑफ foot. Okay, these are the main axis and these are the multicellular rhizoids. Okay, this all about the bryophyta. Okay, these bryophyta are divided into the two subgroups, that is the liver oats and second is the mosses. Okay, the remaining part of this chapter, that is the pteridophyta, we will discuss about in next session. Thank you for watching.